आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका. कर्जतमध्ये पेट्रोल भरण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही मारहाण करणारा युवक हा आरपीआयचे नेते राहुल डाळिंबकर यांचा मुलगा असल्याचं समोर आलंय. हा संपूर्ण प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला असून या प्रकरणी पीडित तरुणाकडून कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नितेश गजानन सोनावळे हा छोटे वेणगाव येथील रहिवासी तरुण 5 मार्च रोजी शिवजयंती निमित्त बॅनर घेण्यासाठी कर्जतमध्ये आला होता. त्याच्या दुचाकीत पेट्रोल कमी असल्यामुळे तो दहिवली येथील HP पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला व आपल्या नंबरसाठी लाईनमध्ये उभा होता. मात्र त्याच्या मागे आलेला सिद्धांत राहुल डाळिंबकर हा अचानक लाईन सोडून पुढे गेला आणि आपल्या स्कूटरमध्ये पेट्रोल भरण्यास सांगू लागला. यावर नितेशने मी आधी आलो आहे, मला आधी पेट्रोल भरू द्या असे सांगितले. मात्र सिद्धांत डाळिंबकर हा कोणतीही गोष्ट ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले. उलट त्याने मला पेट्रोल भरू दे, तू भाई झाला का असे म्हणत नितेशला दमदाटी करू लागला. एवढेच नाही तर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या हातातील नोझल खेचून घेत स्वतःच्या स्कूटरमध्ये पेट्रोल भरू लागला. पेट्रोल भरल्यानंतर पुढे जाऊन थांबलेला सिद्धांत आणि नितेश यांच्यात पुन्हा शाब्दिक वाद झाला. या वादादरम्यान सिद्धांत डाळिंबकर याने तुला डाळिंबकरांचा इतिहास माहिती नाही का असे म्हणत नितेशला दमदाटी करत त्याच्या कानशिलात लगावली. तसेच गाडीतील वस्तू काढू का अशी धमकी देत त्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकारामुळे नितेश सोनावळे याने कर्जत पोलीस ठाण्यात सिद्धांत डाळिंबकर याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कर्जत पोलीस करत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. दरम्यान पेट्रोल भरण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून जर अशी दादागिरी आणि दमदाटी होत असेल तर अशा भाईगिरीला लगाम घालण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. काल मी शिवजयंतीचा कार्यक्रम होता. आज 6 मार्च रोजी शिवजयंतीचा कार्यक्रम आहे. त्याच्यासाठी मी काल पेट्रोल पंपावरती पेट्रोलच्या लाईनीत उभा होतो. तेव्हा लाईनीला उभा असताना माझ्या मागून एक मुलगा आला, राहुल डाळिंबकर यांचा मुलगा सिद्धांत डाळिंबकर. त्यांनी माझ्या पुढे जाऊन पेट्रोल महिला कर्मचारीच्या हातातून पेट्रोलचा नोझल खेचून त्याने त्याच्या गाडीत टाकला आणि मी त्याला बोललो, दादा ही काय फालतूगिरी आहे. बोललो मी तुझ्या आधी आलो आहे. तो म्हणतो मी इथला भाई आहे म्हणतो, डाळिंबकर नाव माहिती म्हणतो सगळ्यांना, चर्चेत आहे म्हणतो, डाळिंबकरांचा इतिहास माहिती नाही असं मला तो बोलला. त्यानंतर पुढे काय घडलं? त्यानंतर पुढे पेट्रोल टाकून झाल्यावरती त्यांनी मला पुढे अडवलं आणि तो गाडीवरनं उतरला. मी गाडीवरती असतानाच त्यांनी माझ्या कानाखाली मारली आणि त्याच्या बरोबर एक मुलगा होता, त्यांनी त्याला डिक्कीमधून रिव्हॉल्वर काढण्याची धमकी दिली मला आणि जीवे मारण्याची धमकी दिली आणि मग तिथून तो फरार झाला. आणि मी जसं माझ्या गावकऱ्यांना व नातेवाईकांना सहकाऱ्यांना फोन केला तसा तो पल काढून पळून गेला. NCR आम्ही दाखल केले. त्याला आज 11 वाजेपर्यंत पोलीस हजर करणार होते. त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. नाही, भावना तर अतिशय तीव्र आहेत. कारण एक साध्या मुलाला मारहाण झालेली आहे. तो बिचारा शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी दिवसभर धावत होता. सायंकाळी तो एक शिवाजी महाराजांचा बॅनर आणण्यासाठी कर्जतला गेलेला होता. गाडीतलं पेट्रोल कमी असल्यामुळे तो पेट्रोल पंपावर गेला पेट्रोल भरण्यासाठी. 10-15 मिनटात लाईनीला उभा असून मागून जर असा एक कोण मुलगा येऊन जर त्याला आरेरावी करत असेल किंवा त्या महिलेच्या हातानं पेट्रोलचा नोझल खेचून घेत असेल आणि भाईगिरीची भाषा करत असेल, आता त्याची तुम्ही गुन्ह्याची पार्श्वभूमी बघितली तर त्याच्यावर असंख्य असे गुन्हे नोंद आहेत. त्याच्या वडिलांची राजकीय पार्श्वभूमी बघितली आणि यांची भांडणाची पार्श्वभूमी बघितली तरी पण तुम्हाला सगळ्यांना समजेल. अख्ख्या कर्जतला माहिती आहे RPIचे ते एक नेते आहेत आणि त्यांचा मुलगा जर अशी गोष्ट करत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे सगळ्यांसाठी. कारण एखाद्या साध्या गरिबाच्या मुलाला मारणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला पण कळेल. आणि हा जो अन्याय झाला आहे त्याला भाईगिरीची भाषा करून जर फक्त साध्या क्षुल्लक कारणाविषयीच बोलत असेल का मी वस्तू काढतो ना याला ठोकतो ना तुला माहिती आहे का भाईगिरी कोण आहे ना मी कसा आहे ना माझा इतिहास माहिती आहे का, तर तुमचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, तुमची गुन्हेगारी पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे. तर आमचं एकच म्हणे पोलीस स्टेशनला आणि प्रशासनाला की रितेश सोनावळे या मुलाला जो अन्याय झाला आहे त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. आता शिवप्रेमीवर असा अन्याय होत असेल एका RPIच्या ज्येष्ठ नेत्याच्या मुलाकडनं तर हे चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमच्या मुलाला योग्य तो न्याय भेटला पाहिजे आणि त्याच्यावर अतिशय तीव्र निषेध करतो आणि त्याचा गुन्हा नोंद होऊन त्याला योग्य ती सजा झाली पाहिजे अशी आमची सगळ्या शिवप्रेमींची मागणी आहे.